श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली तर्फे विविध क्षेत्रात यांनी समाजसेविका केली अशांना पुरस्कार वितरण सोहळा प्रसन्न सभागृह अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थिती संपन्न झाला, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर, पद्मश्री परशुराम खुने, प्रशांत हडताळकर, रचनाताई गहाणे, जी.आर. दहीपुते, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, नगराध्यक्ष मंजुषा व बारशागडे, विजयकुमार कापगते, लोकपाल गहाणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार, सचिन मनीष कापगते, कोषाध्यक्ष डॉक्टर हेमकृष्ण कापगते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये जीवनगौरव पुरस्कार, मातोश्री महिला पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार, शेती पुरस्कार, वैद्यकीय सेवा पुरस्कार, शिक्षक पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्यामध्ये शालश्रीफळ, रोख रक्कम, प्रमाणपत्र पुरस्काराच्या स्वरूपात देण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार माजी आमदार होते। इतर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना परिश्रम घेतले। श्यामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतात आणि या ठिकाणी आदरणीय श्यामराव बापू कापगते यांच्या जीवन कार्याच्या संदर्भात त्यांनी केलेले काम असेल त्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे। परंतु हा त्यांचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर त्यावेळेसचा कार्यकाळ हा अत्यंत आपल्या सगळ्यांसाठी विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केली। आज तर प्रचंड झपाट्यानं चालू आहे। आता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आले, सगळ्यांची विविध क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रगती व्हायला लागली। श्यामराव बापू कापगते किंवा आदरणीय लक्ष्मणरावजी मानकर यांचा कार्यकाळ जर पाहिला की जरी राजकीय क्षेत्रातली मंडळी असली तरी राजकारण म्हणजे समाजकारण, समाजाची सेवा करणं हा एक उदात्त ध्येय ठेवून सगळ्या वर्षातील सगळ्या वर्गातील लोकांना सगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेली जी कामं होती आणि त्याची छाप अमिट छाप या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाचा किंवा संघाचा विषय जर असला तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना गरज आहे। मग ते आदरणीय गडकरी साहेब असतील किंवा अजून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ ज्यांनी पक्षाला देशात वाढ दिली त्या सगळ्यांच्या सोबत काम करताना आपण कसं काम केलं पाहिजे, समाजात कसं वागलं पाहिजे, समाजातली विविध जातीची विविध धर्माची कोणती कोणती दुःख आहेत, त्यांचे कोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला कशा पद्धतीने वाचा बनवली पाहिजे। फक्त शिक्षण क्षेत्र असेल, तो शेतीचा क्षेत्र असेल, तो साहित्याचा क्षेत्र असेल, या असं सगळ्या विविध क्षेत्रामध्ये अमिट छाप ठेवणारे सध्या श्यामराव बापू कापगते होते आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी पुरस्कार देताना अनेकांनी त्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। ते निश्चितच या सगळ्या भावनांचा आदर करावा केलं पाहिजे, परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये अजूनही आपल्याला खूप पुढे जायला जावं लागेल। मला या ठिकाणी सांगताना फार बरं वाटतं की श्यामराव बापू जेव्हा होते तेव्हा मी दुसरी तिसरी पद्धत किंवा पाचवीत होतो
5व्या वर्गात असताना आमच्याकडे गोपामुलीचे अग्रवाल म्हणून सभापती होते. आमची विधानसभा तिकडे सरकारने तिकडे त्या भागामध्ये यायचं आमगाव आणि तिकडे ते जयंत साहेब होते. तर त्या काळामध्ये एकच रस्ता झाला होता गाडगोळीचा. आता ते सभापती होते तर त्यांनी रस्ता केला चौदरपासून गाडगोळीपर्यंत डांबराचा रस्ता झाला. आणि आम्हाला नवल वाटायचं त्या डांबराचा रस्ता त्या गावात झाला. प्रचंड नवल वाटायचं. अरे बाबा त्या गावात ते डांबराचा रस्ता झाला, एवढी मोठी प्रगती झाली. आताच्या सगळ्या स्थिती बदललेल्या आहेत. मला या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी शेती पुरस्कार द्यायला दिला तो दादा फुंके मगाशी बोलताना बोलत होते की शेतकऱ्यांची फार आयुक्त अवस्था आहे. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसची जर आपण परिस्थिती पाहिली, बाबासाहेब म्हणायचे त्या शेतीचे तुकडे जास्त केले नाही. पहिलं 5 एकर शेती असेल 3 पडे झाले, एकाच्या वाट्याला 1.25 एकर आले, तुकडे झाले. सामूहिक शेती संकल्पना त्यावेळेस होती. या देशामध्ये प्रत्येकाला अस्तित्वाचं झाले. मी मध्यंतरी गडकरी साहेबांच्या सोबत एकदा 2दा गेलो होतो आम्ही इस्रायलला. 0 ते 60 मिलीमीटर फक्त पाणी पडतो. 0 ते 60 मिलीमीटर म्हणजे कधी कधी पाणी येत नाही. तरी पण तिथं जगातली सगळ्यात जास्त शेती केली पाहिजे. तिथं किबुटची संकल्पना होती. आम्ही गेलो त्या ठिकाणी. सगळे शेतकरी एकत्रित करून 2000-3000ची एकत्रित शेती करायची आणि तिथं सगळंच दिलं जातं. म्हणजे तिथं पाण्याचं पण द्यायचं मीटर, तिथं पाण्याचा वापर मॅनेजमेंट. आणि अखंडितपणे आम्ही सामाजिक स्मृती प्रतिष्ठानमधून हा कार्यक्रम राबवतो आहोत. अजूनही समाजामध्ये समाजसेवेची गरज आहे आणि जे कर्मयोगी आहेत आणि ते समाजाला सेवा देतात असे आम्ही 10 स्तंभ निवडले आहेत. शेती, शिक्षण, युवा, एक जीवन गौरव अशा प्रकारे 10 क्षेत्रातील 10 मान्यवरांना आम्ही कर्मयोगी लोकांना पुरस्कार देतो दरवर्षी. त्या पत्रकाराचं सुद्धा मोठं योगदान आहे देश घडवण्यात आणि पत्रकारिता पुरस्कारसुद्धा आम्ही देतो. आणि त्याशिवाय इतर कार्यक्रम नेत्रदान शिबिर, आरोग्य शिबिर, मोठ्या प्रमाणात भंडारा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत आमच्या प्रतिष्ठान एवढे आरोग्य शिबिर कुणीच घेतलं नाही, पुन्हा संस्थेने नाही घेतलं. अशा प्रकारे शामराव बापूचं जे कार्य होतं तेव्हा तत्कालीन जनसंघापासून त्याची गरज अजूनही आहे आणि शामराव बापू जसे वागले तसे लोक वागले पाहिजेत असे आमची भावना आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आमचा उपक्रम मुख्यक्रमाने सुरू आहे.